शांतीचा मार्ग दाखवला असे तथागत भगवान गौतम बुद्ध. ज्या मातेने या मातीच्या रक्षणासाठी शिवरायांसारखा पुत्र घडवला अशा राजमाता जिजाऊ, ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकवणीची शिजोरी आणि या मातीच्या उपकाराची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छाव्यानं आपल्या हे हिंदवी स्वराज्य झेललं पेललं पुढे नेलं, वेळ प्रसंगी प्राण गमावला परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही असा स्वाभिमानी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांची रायगडावरील समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरा केली असे महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या या भारताला अनमोल असं संविधान दिलं असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांचे पोवाडे रशियातल्या चौकामध्ये गाजवणारे साहित्यरत्नांना भाऊ साठे, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई या सर्व महान थोरांना मी वंदन करते. इथे उपस्थित सर्वांना मानाचा जय भीम देऊन मी जिज्ञासा गायकवाड बाबासाहेब ते बाळासाहेब या विषयावर बोलणार आहे. ते तुम्ही शांततेत ऐकावेत ही माझी नम्र विनंती. समुद्रात अनेक मोती बघितले, निळ्यासारखा दुसरा हिरा नाही पाहिला. समुद्रात अनेक मोती बघितले, निळ्यासारखा दुसरा हिरा नाही पाहिला. जेव्हा मी आकाशात बघितले, भीमासारखा दुसरा तारा नाही पाहिला. भीमासारखा दुसरा तारा नाही पाहिला. 14 एप्रिल 1891 तो दिवस, त्या दिवशी अंधारात दिव्याची ज्योत पेटवणारा, जगाला ज्ञानाचं पुस्तक दाखवणारा, भारताला घटनेचा महान ग्रंथ देणारा आणि आपल्या लेखणीने ज्ञानाचा इतिहास लिहिणारा महामानव जन्माला आला. आणि त्या महामानवाचं नाव म्हणजे परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना लहानपणापासूनच पुस्तकांची अत्यंत आवड होती. बाबासाहेबांच्या हातात एखादं पुस्तक आलं तर ते लगेच वाचायचे आणि बाबासाहेब एकदा वाचलेलं पुस्तक आयुष्यात पुन्हा कधीच विसरत नव्हते. ते म्हणायचे, माझ्या वडिलांची इतकीही परिस्थिती नाही की ते मला एखादं पुस्तक विकत घेऊन देऊ शकतात. हे पुस्तक आत्ता माझ्या हातात आले, ते आयुष्यात पुन्हा कधी येईल की नाही माहित नाही, म्हणूनच ते पुस्तक मी आत्ताच असं वाचतो की मला आयुष्यात पुन्हा कधी ते वाचायची गरजच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे झाले ते त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. बाबासाहेबांची 10वीची परीक्षा चालू असताना त्यांची बदली झाली. तेव्हा एका घरामध्ये रामजी बाबा आणि बाबासाहेब हे दोघंच असायचे. रामजी बाबा रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायचे आणि त्यांना वाढायचे. बाबासाहेब जेवत असताना त्यांनी रामजी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही कधी जेवणार? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही जेवा, मी नंतर जेवतो. 3-4 दिवस असंच चालू राहील. रोज बाबासाहेब त्यांना विचारायचे, बाबा तुम्ही कधी जेवणार? ते म्हणायचे, तुम्ही जेवा, मी नंतर जेवतो. पण एके दिवशी अन्नाचा घास पोटात टाकत असताना बाबासाहेबांच्या लक्षात आलं, माझं जेवण झाल्यानंतर टोपल्यात भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझे वडील जेवतात. त्यांनी रामजी बाबांना विचारलं, बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपल्यात भाकरीच शिल्लक राहत नाही, तर तुम्ही खाता काय? तेव्हा रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणार नाही. तुम्ही जे शिक्षण घ्याल त्या शिक्षणानं माझी भूक भागेल. तुम्ही या समाजासाठी जे कार्य कराल त्या कार्यानं माझी भूक भागेल. तुम्ही घेतलेल्या ज्ञानानं माझी भूक भागेल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाचनाचा छंद होता. एका वाचनालयामध्ये ते दिवस रात्र वाचन करत असायचे. एके दिवशी त्यांच्याजवळ त्याच वाचनालयातला एक मुलगा आला आणि त्यांनी बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही दिवस रात्र वाचन करत असता, तुम्ही जेवता कधी, तुम्ही झोपता कधी? तेव्हा बाबासाहेब त्याला म्हणाले, बाबा झोप घ्यायला माझ्याजवळ वेळ नाही आणि अन्नाचा घास पोटात टाकायला माझ्याजवळ पैसे नाही. तेव्हा तो मुलगा म्हणाला, तुम्ही जेवत नाही, तुम्ही झोपत नाही, तर तुम्ही जगता कसे? तेव्हा बाबासाहेब त्याला म्हणाले, जगताना मला कुठे खचल्यासारखं वाटतं तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात. माझ्या डोळ्यांसमोर महात्मा ज्योतिबा फुले उभे राहतात. माझ्या डोळ्यांसमोर राजश्री शाहू महाराज उभे राहतात आणि मला जगताना पुन्हा नव्याने आधार मिळतो. आणि झोपायचं झालं तर मी आज झोपलो तर माझा समाज झोपलेला राहील आणि जर मी आज जागलो तर उद्या माझा समाज जागा होईल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. आणि हाच वाचनाचा छंद पुढे भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला यात ती मात्र शंका नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त संविधानच लिहिलं नाही, तर त्यांनी या भारतातल्या प्रत्येक महिलेसाठी हिंदू कोड बिल तयार केलं. जेवढा काळ त्यांना संविधान लिहिण्यासाठी लागला म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त काळ त्यांना हिंदू कोड बिल तयार करण्यासाठी लागला म्हणजे 4 वर्ष 1 महिना 26 दिवस. या हिंदू कोड बिलाने या भारतातल्या प्रत्येक महिलेला स्वतंत्र केलं, तिला शिक्षणाचा अधिकार दिला, तिला समानतेचा अधिकार दिला, वारसा हक्क दिला. हे सर्व अधिकार या भारतातल्या महिलेला दिले ते बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाने. लोक म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण या भारतातल्या प्रत्येक स्त्रीच्या मागे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे.
बोनस, समान काम समान वेतन हा नियम त्यांनी कामगार कायद्यामध्ये लागू केला. एवढंच नाही तर जागतिक पातळीवरील महान अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. आज जी भारताची मध्यवर्ती रिझर्व्ह बँक आहे, ती रिझर्व्ह बँक उभी झाली ती बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर. त्याची एक घटना मी तुम्हाला सांगू इच्छिते. पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी अर्थव्यवस्थेसाठी काही लोक म्हणजेच अमेरिकेतले काही लोक, इंग्लंडमधले काही लोक भारतामधले आले होते. तेथील एक महान व्यक्ती होते. त्यांनी सगळ्या जगातील अर्थतज्ञांना बोलवलं होतं आणि त्यांना त्यांची मते विचारली. सगळ्या अर्थतज्ञांनी त्यांना आपली मते सांगितली आणि शेवटी राहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते आपले मत मांडणार इतक्यातच ते महान व्यक्ती म्हणाले, मी आतापर्यंत या सगळ्या अर्थतज्ञांची मते ऐकली, त्यावरून मला तुमचं मत ऐकावं असं वाटत नाही. तेव्हा बाबासाहेब त्यांना नम्रपणे म्हणाले, तुम्ही ज्यांची मते ऐकली त्या सर्वांनी जे संदर्भ घेतले होते ते माझ्या पुस्तकातले होते आणि त्या पुस्तकाचा मी लेखक आहे. त्या पुस्तकाचा अजून काही थोडासा भाग लिहायचा बाकी आहे आणि तो तर मीच लिहिणार आहे. परंतु तुम्ही माझं एवढं मत ऐकून घ्यावं ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो. पण त्यांनी त्यांचं मत न ऐकून घेता या भारतातील व्यवस्थेचा बंदोबस्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला पाणी आणि प्रकाश देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ज्याला पाण्याला स्पर्श सुद्धा करू देत नव्हते, ज्या व्यक्तीला पाण्याला स्पर्श सुद्धा करू देत नव्हते, या देशाला पाण्याचा बंदोबस्त करण्याचं काम त्या व्यक्तीने केलं. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं करून सुद्धा बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम म्हणजे या भारताला घटनेचा महान ग्रंथ देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला खरा, पण देशाला कायद्याची, संविधानाची गरज होती. हे लक्षात घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑस्ट्रेलियातले महान कायदेतज्ञ सर जेनिंग यांना भारताचं संविधान लिहिण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, माझ्यापेक्षा उत्कृष्ट संविधान तुमच्याच देशातले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहू शकतात, कारण ते माझे गुरु आहेत. त्यांच्या या वाक्यावर आपल्याला बाबासाहेबांच्या संविधानाबद्दलचा आदर दिसून येतो. हे लक्षात घेऊन भारतात मसुदा समितीची स्थापना झाली. या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. 6 जण काही ना काही कारण देऊन बाजूला झाले आणि एकटे राहिले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी एकट्याने आपल्या या अखंड भारताचं संविधान लिहिलं. त्यांना संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि त्या संविधानामुळे आज आपण या भारतात आनंदाने श्वास घेत आहोत. या श्वासाला माझ्या तुझ्या स्वातंत्र्याचं दान आहे. या श्वासाला माझ्या तुझ्या स्वातंत्र्याचं दान आहे. तुझ्यामुळेच भीमराया माझ्या शब्दाला आज मान आहे. माझ्या शब्दाला आज मान आहे. कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो. कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो, लेकिन मेरे भीम का संविधान कहता है तुम पहले मनुष्य बनो, तुम पहले मनुष्य बनो. समतेच्या धड्यात लोकशाहीच्या रानात, समतेच्या धड्यात लोकशाहीच्या रानात भीम कधीच पाहिलाय आम्ही. संविधानाच्या त्या एक पानात, संविधानाच्या त्या एक पानात. मित्रांनो, लोक म्हणतात चहा बनवणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. त्यापेक्षा असं म्हणावं की वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा विद्यार्थी या देशाचं संविधान लिहू शकतो आणि त्याच संविधानामुळे चहा बनवणारा माणूस सुद्धा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. सगळ्यात देव सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या हातात आहे. ते कसे पहा, देव कुठे राहतो? देव मंदिरात राहतो. मंदिर कोणाच्या हातात आहे? मंदिर पुजाऱ्याच्या हातात आहे. पुजारी कोणाच्या हातात आहे? पुजारी ट्रस्टीच्या हातात आहे. ट्रस्टी कोणाच्या हातात आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हातात आहे. राज्य सरकार कोणाच्या हातात आहे? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्र सरकार कोणाच्या हातात आहे? केंद्र सरकार संसदेच्या हातात आहे. संसद कोणाच्या हातात आहे? संसद राष्ट्रपतीच्या हातात आहे. राष्ट्रपती कोणाच्या हातात आहे? राष्ट्रपती संविधानाच्या हातात आहे. आणि मलाच नाही तर अख्ख्या जगाला माहिती आहे संविधान कोणाच्या हातात आहे? संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतल्या एका विद्यापीठामध्ये शिकायला जात होते. एकदा तिथल्या अध्यक्ष आणि त्यांच्या समितीला सांगितलं की 300 वर्षांच्या इतिहासातील मला 100 हुशार आणि विद्वान विद्यार्थ्यांची यादी द्या. समितीने त्यांना 300 वर्षांच्या इतिहासातील 100 हुशार विद्वान विद्यार्थ्यांची यादी दिली. अध्यक्षांनी कागद समोर ठेवला, ती यादी वाचली आणि पुन्हा सांगितलं की आता मला 300 वर्षांच्या इतिहासातील 10 हुशार विद्वान विद्यार्थ्यांची यादी द्या.
समितीने परत त्यांना 10 हुशार आणि विद्वान विद्यार्थ्यांची यादी दिली. अध्यक्षांनी कागद समोर ठेवला, ती यादी वाचली आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की आता मला 300 वर्षांच्या इतिहासातील फक्त एक हुशार विद्वान विद्यार्थ्याचं नाव द्या. आणि समितीने त्यांना एका कागदावर एका हुशार उत्कृष्ट विद्यार्थ्याचं नाव दिलं. अध्यक्षांनी कागद समोर ठेवला, ते नाव वाचलं. 300 वर्षांच्या इतिहासातील सर्वात हुशार विद्वान विद्यार्थी म्हणून ते नाव होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन अमेरिकेतला एक मुलगा खूप शिकला, त्या देशाचा राष्ट्रपती झाला. तिने त्या विद्यापीठाच्या इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा उभारला आणि त्याच्या खाली लिहिलं द सिम्बॉल ऑफ नॉलेज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानाचं प्रतीक आहे हा महामानव, ज्ञानाचं प्रतीक आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कष्टाने आपलं हे संविधान लिहिलं, पण याच देशात आज ते संविधान जाळण्याची भाषा करण्यात येते. संविधानातील मूलभूत हक्क आणि कायदे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी समाजातली मोठ्यात मोठी मनुवादी व्यवस्था कार्यरत आहे असे वाचू लागले आहे. आपण म्हणतो संविधान वाचवलं पाहिजे, पण ते वाचवण्याआधी आपल्याला वाचणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण संविधान वाचणार तेव्हा ते का वाचवायचं हे आपल्याला समजेल. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, वाचाल तर वाचाल. सत्तेच्या सिंहासनावर बसलेला राजा हा जर जनतेला विचारात घेऊन सत्ता गाजवायला लागला तरच संविधान तळागाळापर्यंत मुरलं असं म्हणता येईल. मित्रांनो, आतापर्यंत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे विचार बघितले, पण आपल्या देशात जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जाळण्याची भाषा करण्यात येते, हा आपल्या संविधानाचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा म्हणतात, जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही उगवत्या सूर्याला नाव दिलं असतं. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आम्ही दिलं असतं त्या उगवत्या सूर्याला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर समाजकार्य केलं. त्यांचं आयुष्य त्यांनी समाजकार्यामध्ये घालवलं. पुढे हाच रथ आंबेडकरी कुटुंबाने पुढे चालवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हा अवघ्या 2-3 महिन्यातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं. पुढे त्यांचा हा समाजकार्याचा रथ भैयासाहेब आंबेडकर यांनी आपल्या खांद्यावर घेतला. त्या काळामध्ये भैयासाहेब आंबेडकरांना साधी मॅट्रिकची परीक्षा सुद्धा व्यवस्था पास होऊ देत नव्हती, कारण त्यांना एक आंबेडकर झेपत नव्हता रे, दुसरा कुठून झेपणार. पुढे हाच वारसा भैयासाहेबांचा हा वारसा मीराताई आंबेडकरांनी पुढे चालवला. अकोल्याच्या मीराताईंच्या एका भाषणामध्ये त्यांचं एक वक्तव्य मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मीराताई आंबेडकर बोलतात, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही, जे काही होतं ते सगळं समाजाला दिलंय. आता माझ्याजवळ फक्त एकच गोष्ट आहे, माझा प्रकाश, तो पण मी आता समाजाला देऊन टाकते. आणि तेव्हापासून बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा समाजकार्याला सुरुवात केली. पुढे हाच रथ बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि पुढे चालवला. कायद्याच्या इतिहासामध्ये पोलीस जनतेला तुरुंगात टाकतात, पण बाळासाहेब हा आंबेडकरी कुटुंबाचा एक असा वाघ आहे ज्याने पहिल्यांदाच पोलिसांना तुरुंगामध्ये टाकलं होतं. बाळासाहेबांचा हा वारसा आता पुढे आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, सुजाताताई आंबेडकर पुढे चालवतात. सुजाताताई आंबेडकरांनी समाजात पेरलेला एक विचार की माणूस जातीने बौद्ध असून फायदा नाही, तर तो विचारांनी आंबेडकरवादी असला पाहिजे. आत्ताच आपले सरन्यायाधीश भूषण गवई हे जातीने बौद्ध असून सुद्धा ते एका भोंदू बाबाच्या पाय पडायला गेले, ते सुद्धा कुटुंबासहित. तिथे त्यांनी सुजातदादांचा हा विचार लक्षात घ्यायला पाहिजे होता की माणूस जातीने बौद्ध असून फायदा नाही, तर तो विचारांनी आंबेडकरवादी असला पाहिजे. या अशा महान कुटुंबाला मी वंदन करते आणि एवढंच सांगेल की आतापर्यंत अनेक देशांचे तुकडे झाले, संविधान तुटलं, देश तुटले, पण आज 75 वर्षांनंतर सुद्धा